आज आपण या व्हिडिओमध्ये उन्हाळा विशेष घट्ट दाटसर दही अगदी 15 मिनिटांमध्ये कसं बनवायचं ते बघणार आहोत। बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे। ही रेसिपी पाहिल्यानंतर आपल्याला दही तयार होण्यासाठी 4 ते 5 तासांची अजिबात वाट पाहण्याची गरज नाही। अगदी 15 मिनिटांमध्ये घट्ट दाटसर दही बनवून तयार होतं। चवीला देखील खूपच छान होतं। चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल अगदी पनीरसारखं घट्ट दाटसर हे दही तयार झालेलं आहे। चाकूनेही आपण कापू शकाल इतकं हे घट्ट दही तयार होतं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 2 चमचे आपण विरजण घेतलेलं आहे। विरजण म्हणजेच इथे एकदम आंबट दही वापरायचं आहे आपल्याला। 2 मोठे चमचे घेतलेले आहे। त्याचबरोबर पाऊण लिटर आपण दूध घेतलेलं आहे। इथे आपण गाई किंवा म्हशीचं कुठलंही दूध वापरू शकता। इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे। एका जाड तळाच्या पॅनमध्ये संपूर्ण पाऊण लिटर दूध आपण टाकून घ्यायचं आहे। दूध चांगलं 2 ते 3 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे। गाईचं दूध थोडंसं पातळ असतं, त्यामुळे हे दूध आपल्याला उकळण्यासाठी 3 ते 4 मिनिटं लागतात। तुम्ही जर म्हशीचं दूध वापरलं ते गाईच्या दुधाच्या प्रमाणामध्ये थोडंसं घट्ट असतं, त्यामुळे ते दूध आपल्याला जास्त उकळून घेण्याची गरज नाही। दूध चांगलं उकळतंय तोपर्यंत ज्या भांड्यामध्ये आपण दही सेट करण्यासाठी ठेवणार आहोत त्या भांड्याला थोडंसं दह्याने म्हणजे जे आपण विरजण घेतलेलं आहे त्याने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे। इथे मी चिनी मातीचे पॉट वापरलेले आहेत। तुम्ही इथे शक्यतो मातीची भांडी वापरायची आहे, त्यामुळे मातीच्या भांड्यामध्ये दही खूप छान लागलं जातं व त्याची चव देखील खूप छान लागते। मातीचं भांडं नसेल तर तुम्ही ते काचेचे भांडेसुद्धा वापरू शकता। मी इथे चिनी मातीचे पॉट वापरलेले आहेत। 3ही पॉटला आपण या दह्याने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे दही संपूर्ण पॉटला आतून चांगलं लागलं जातं व त्यामुळे आपण जे दही बनवणार आहोत ते देखील चांगलं घट्ट होतं। दुधाला चांगली उकळी आलेली आहे। साधारण 3 ते 4 मिनिटं दूध चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे, म्हणजे दूध चांगलं दाटसर होईल। दूध आपण जितकं चांगलं घट्ट वापरू त्याप्रमाणे दही देखील चांगलं घट्ट दाटसर होणार आहे, त्यामुळे दूध चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे। एक सतत पळीने असं खालीवर करत दूध आपण उकळून घेऊयात। 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर एक सतत हलवत हे दूध चांगलं आपण उकळून घेतलेलं आहे। दूध थोडंसं आटलं गेलेलं आहे। या पद्धतीने हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे। आधीची साईज तुम्ही बघितलीच असेल, साईज थोडीशी दुधाची कमी झालेली आहे। दूध चांगलं उकळून घेतलेलं आहे। दूध आपल्याला हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे। दही लावण्यासाठी दूध वापरताना एकदम जास्त गरम किंवा एकदम जास्त थंड वापरायचं नाही। आपण साधारण बोट बुडू शकाल इतपत गरम दूध आपल्याला वापरायचं आहे, कारण दूध एकदम जास्त गरम वापरलं तरी देखील दही चांगलं लागलं जात नाही किंवा थंड वापरलं तरीसुद्धा दही चांगलं तयार होत नाही। दूध हलकंसं कोमट आहे, त्यामध्ये आपण विरजण टाकून घ्यायचं आहे। इथे आपण इन्स्टंट दही बनवतोय, त्याकरता आपण जे विरजण वापरणार असाल ते विरजण आपल्याला एकदम जास्त आंबट वापरायचं आहे। दही आपण दुधामध्ये टाकून घेतल्यानंतर एक सतत हलवून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा मिनिटं साधारण दूध या पद्धतीने पळीने खालीवर करून घ्यायचं आहे, त्यामुळे दही चांगलं लागलं जातं। अर्धा मिनिटं हे दही आपण दुधामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात। साधारण अर्धा ते 1 मिनिटभर दूध चांगलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये दही सेट होण्यासाठी ठेवायचं आहे त्या भांड्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। तीनही पॉटमध्ये आपण दूध टाकून घेऊयात। तीनही पॉटमध्ये आपण दूध भरून घेतलेलं आहे। आता आपण इन्स्टंट दही कसं बनवायचं किंवा ते सेट करण्यासाठी कसं ठेवायचं त्याकरता एक जाड तळाचा पॅन वापरलेला आहे। तुम्ही पॅनऐवजी इथे एक जाड तळाचं पातेलंसुद्धा वापरू शकता। त्यामध्ये साधारण 1 ग्लासभर पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये हे 3ही पॉट आपण ठेवून द्यायचे आहेत। तुम्ही ते मातीचे भांडे वापरणार असाल तर ते भांडे यामध्ये ठेवून घ्यायचं आहे व झाकण ठेवून साधारण 15 मिनिटं एकदम स्लो फ्लेमवर हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटांमध्ये छान घट्ट दाटसर दही बनून तयार होतं। ह्या भांड्याला तुम्ही रॅपिंग रोलने रॅप करून घेऊ शकता, त्यामुळे जे वरची वाफ येते ते वाफेचं पाणी या भांड्यामध्ये जाणार नाही। माझ्याकडे रॅपिंग रोल शिल्लक नसल्यामुळे मी वापरलेला नाही, त्यामुळे थोडंसं या दह्या पॉटमध्ये
पाणी गेलं होतं ते पाणी मी काढून टाकलेलं आहे. पण रॅपिंग रोल लावल्यामुळे अजिबात पाणी आत जात नाही व एकदम घट्ट दाटसर दही बनून तयार होतं. थोडंसं पाणी आत गेलं होतं, मी ते काढून टाकलेलं आहे. एकदम कडक घट्ट दही तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल. पूर्णपणे हे पॉट आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. अर्धा तास फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचे आहेत व अर्ध्या तासाने त्याच्या आतील दही आपल्याला बाहेर काढायचं आहे. तुम्ही बघू शकाल अगदी पनीरसारखं घट्ट दाटसर हे दही बनून तयार झालेलं आहे. इन्स्टंट आहे, याकरता आपण कुठलेही पावडर किंवा कुठलेही महागडे वस्तू वापरलेल्या नाहीत. खूप सोप्या पद्धतीने नॅचरल पद्धतीने हे दही आपण तयार केलेलं आहे. इथे आपण विरजण थोडंसं आंबट वापरल्यामुळे हे दही चवीला देखील खूप छान होतं. अजिबात हे दही तयार होण्यासाठी आपल्याला 4 ते 5 तासांची वाट पाहायची गरज नाही. पनीरसारखं चांगलं घट्ट दाटसर हे दही बनून तयार झालेलं आहे. तुम्हीसुद्धा ह्या सोप्या पद्धतीने 15 मिनिटांमध्ये हे दही एकदा नक्की बनवून पहा. चवीला खूप छान होतं. आपल्याला अजिबात वाट पाहण्याची गरज लागणार नाही. ह्या उन्हाळ्यामध्ये एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.